गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं नीलम सोवळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज सकाळी आता उठले. आज तर वातावरण थोडं ढगाळच आहे. आता ऊन वगैरे नाही आहे, त्यामुळे असं वाटतंय पावसाचं तर वातावरण तयार झालं आहे. बघूया आता पाऊस येतोय का काय ते. मग आता सकाळी उठली, देवपूजा वगैरे झाली, सकाळचं थोडंसं आवरलं. मग आता स्वयंपाकाला लागली. थोडंसं म्हटलं स्वयंपाक लवकर करून घ्यावं, कारण मग जरा स्वयंपाक केलं तर मग बाकीचे कामं बी करायला थोडासा वेळ भेटतो. म्हणून मग आज आम्ही जेवणामध्ये तोंडलीची भाजी ज्याला म्हणतात ते करणार. तेल टाकलं, लसूण टाकलं, जिरं टाकलं. लसूण थोडासा लाल होऊ देते. आणि मी आता सुरुवातीला पहिली तोंडलीचीच भाजी करून घेते. असं तोंडली छोटीशी अशी कट करून घेतलेली आहे, धुतली आणि तिला अशी उभी चिरलेली आहे. त्यानंतर एकीकडे असं कांदा टोमॅटो थोडासा कट करून घेतलं, कारण कांदा टोमॅटोमध्ये अशी बनवणार आहे लाल तिखट टाकून. थोडंसं असं लालसर झालं लसूण की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कट केलेला. कांदा थोडासा होत आला की मग थोडेसे टोमॅटो टाकायचे. आणि माझ्याकडे जिरं, हिरवी मिरची आणि लसूण त्याचं मिक्सरला वाटलेलं थोडंसं होतं वाटण. असं पेस्ट करून ठेवलेली होती थोडीशी, मग ती होती म्हणून मग ती मी टाकली. ती नाही टाकली तरी चालते. तुम्हाला कसं तिखट हवे त्या हिशोबाने मग तुम्ही लाल तिखटही त्याचप्रमाणे टाकू शकता. ते थोडंसं कांदा आणि टोमॅटो थोडंसं असं शिजलं मेल्ट झालं की तुमच्या हिशोबाने लाल तिखट टाकायचं. आपल्याला जेवढं हवं असेल तिखट तेवढं. ते लाल तिखट थोडंसं असं तेलामध्ये होऊ देते मी. झालं की त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते, किंचित, जास्त नाही, एकदम नावाला असं पाणी टाकते. म्हणजे टोमॅटो आणि तो मसाला आणि ते थोडंसं असं पाण्यामध्ये होऊ देते. थोडंसं तेल सुटेपर्यंत थोडंसं 2 मिनटं. असं बघा, थोडंसं किंचित पाणी टाकलं ना की असं मस्त त्या भाजीला असं मस्त तेल सुटतं. आणि मसाले त्यात जे असते टाकलेले ते बी थोडेसे शिजतात. मग त्यामध्ये तोंडली ती कापलेली टाकली. एवढा भाजीचा एवढा भारी सुगंध आला आहे ना फोडणीचा, त्या विचारून. मग आपल्या हिशोबाने त्यामध्ये हळद, आपल्याला लागते तेवढी हळद आणि आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं. आणि भाजी अशी व्यवस्थितपणे हलवून घ्यायची आणि अशी बारीक गॅसवर थोडीशी वाफेर होऊ द्यायची झाकण ठेवून. असं थोडी बारीक गॅसवर वाफेर होऊ द्यायची. आणि थोडीशी शिजली, थोडीशी वाफेर, त्यानंतर मग थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि बारीक गॅसवर ती भाजी होऊ द्यायची. ही आहे बऱ्यापैकी अर्धी 10 मिनिटामध्ये शिजत आली भाजी. त्याला पाण्याची बी गरज नाही आहे. थोडंसं नावाला म्हणून मी थोडंसं पाणी टाकते शिजेपुरतं, जास्त नाही, थोडंसं टाकलं. आणि थोडंसं पाण्यामध्ये थोडीशी शिजू देते आता. ठीक आहे, रेडी.
तोंडलीची भाजी झाली आपली तयार. काय आंघोळ कोणाला घालायची आंघोळ? कोणी दिले पैसे? पैसे मला भेटला तिने. दीदी हे बघ तिने मला दिलं. कोणी कोणी दिले? तिने. कोणाच्या? तिचे ते दीदी देऊन द्यायचे. लोकांचे पैसे आपण कशाला घेतले? देऊन दे दीदीला. जा देऊन दे. तिला सांग दे. दुर्वाला दे सांग. जा दे. खेळ. हा ते खोटा पैसा. अरे ऐक तसे म्हणजे असं करून असं क्लॅप करायचं. मी आपली नॉर्मल वाली राहील आणि ही अशी गिचमिड वाली राहील आणि तिकडे नंबर वाली राहील. अशी का बसली तू राधा? रुसली का? राधू नाही शूट करत. राधा रुसली का? दीदीवर रुसली का तू? राजू संध्याकाळी राधाला घेऊन थोडीशी खाली खेळायला जाते, कारण घरात दिवसभर राहून राहून ती पण कंटाळते. त्यामुळे थोडंसं मग आम्ही खाली जाऊन आलो. त्यानंतर मग त्या दोघींना पण भूक लागली होती, म्हणून मग त्यांनी चुरमुरेमध्ये फरसाण मिक्स करून असं आम्ही बनवून ठेवतो. मग ते दोघीजणी खात बसल्या होत्या. त्यानंतर मग मी घरी आली आणि घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले कपडे जे होते त्याचे खूप सारे असे कपडे घड्या घालायचे साचले होते आणि त्या दिवशी कपडे पण धुवायला भरपूर होते. त्यामुळे मग ते सगळे जे कपडे होते त्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि त्या व्यवस्थित नीट ठेवल्या. आणि बऱ्यापैकी बेडरूममध्ये जर पसारा पाहिला तर तो कपड्यांचाच असतो. त्यामुळे कपडे जर व्यवस्थित ठेवले तर बऱ्यापैकी कपाट पण व्यवस्थित दिसतं आणि रूमसुद्धा व्यवस्थित दिसते. त्यामुळे मग मी पहिलं तेच केलं आणि सगळे कपडे व्यवस्थित घडी घालून फोल्ड करून ठेवून दिले. त्यानंतर दोघीजणी टी व्ही बघत आपल्या गपचूप खात होत्या. पण राधा काय 5 मिनटं एका जागी कधी जास्त बसणार नाही. मग ती थोडा वेळ बसली, त्यानंतर ती इकडे तिकडे अशी फिरायलाच लागली. त्यानंतर ती थोडा वेळ एका जागी ती खाल्लं थोडंसं आणि त्यानंतर मग आली एकदम घर फिरून एक राऊंड मारली आणि नंतर ती आली. ती कपडे जिथे मी घड्या घालत होती त्याच्यावर माझी उड्या मारायला लागली. मग इकडे नाच तिकडे नाच असंच तिचं दिवसभर चालू राहतं. मग तेच ती आतासुद्धा तशीच करत होती. आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत